ग्लूटेन फ्री मल्टीग्रेन आट्याची भाकरी आपण पाहिली आहे, घावन पाहिलं आहे. आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी थालपीठची पाहणार आहोत. तर इथे मी मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे ग्लूटेन फ्री. याची रेसिपी आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे. आणि यासोबतच आपल्याला इथे लसणाची पात घ्यायची आहे बारीक चिरून, मेथी घ्यायची आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. याच्यातच जिरेपूड, धनेपूड, तीळ, ओवा, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि हळद, हे सगळं साहित्य या पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. आणि जितपत तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे इथे हिरव्या मिरच्यांची पेस्ट याच्यात मिक्स करायची आहे. आता इथे मी लसूण घेतलेला नाही आहे हिरव्या मिरचीमध्ये, आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे मी लसणाच्या पातीचा वापर केलेला आहे. आता याच्यात थोडं थोडं पाणी मिक्स करून या थालपीठ बनवण्याकरता आपल्याला या पिठाचा एक चांगला मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. असा दाखवल्याप्रमाणे गोळा तयार झाला की छोटासा याच्यातला गोळा घ्यायचा आहे आणि पातळ असं याचं थालपीठ आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. आज मी या पिठामध्ये मेथी आणि लसणाची पातचा वापर केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्यांचा वापर करून हे थालपीठ बनवू शकता. याच्यातच तुम्ही दुधी भोपळ्याला किसून घेऊ शकता, काकडी वापरू शकता, परत मुळ्याचा वापर करू शकता, कांद्याची पात वापरू शकता. आवडीनुसार हे थालपीठ तुम्हाला जितकं पौष्टिक बनवता येईल तितकं पौष्टिक तुम्ही बनवू शकता. आवडेल त्या भाज्या याच्यात वापरून तुम्ही याला बनवून सर्व करू शकता. हे थालपीठ जे आहे हे बनवण्यासाठी अतिशय सोपं आहे, खूप झटपट तयार होतं. आणि असं दाखवल्याप्रमाणे लाटण्याने याला पातळ असं थापून घ्यायचं आहे आणि नंतर लोखंडी तव्यावरती याला छान खमंग असं भाजायचं आहे. इथे जर आपण पौष्टिक असा ग्लूटेन फ्री मल्टीग्रेन पिठाचा वापर करत आहोत ना, तर नॉनस्टिक तवा न वापरलेलाच बरा. त्यामुळे शक्यतो जर शक्य असेल तर तुम्ही लोखंडी तव्याचाच वापर करा आणि हे थालपीठ छान खमंग असं भाजून घ्या आणि गरमागरम लोण्याच्या गोळ्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व करा. आहे की नाही अतिशय सोपी अशी ही रेसिपी बनवायला. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. अतिशय पौष्टिक थालपीठ तयार होतं आणि चवीलाही खूप छान लागतं.